आज बाकी सगळं एवढं स्पेशल असताना गेम साधाच घेतलेला आहे. तर आज आपण लुडो खेळणार आहोत. स्पॉन्सरचं म्हणणं होतं की गेम नाही, माझा आंबा महत्वाचा आहे, तर तुमचं जे काय चाललंय ते चालू द्या. तुमची आंब्यासोबतची आठवण आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कमेंट करा, तुम्ही कदाचित एक पेटी जिंकू शकता. येस. आंबे म्हटल्यावरती तुला काय आठवतं? मी फार काही तुला सेन्सर आणि एडिटला त्रास नको म्हणून मी जेन्युइनली सांगतो माझं उत्तर. आंबे म्हटलं की मला शाळेतली उन्हाळ्याची सुट्टी आठवते. साईजचा विषय निघालाय तर असं एक असतं की मोठं फळ हे जास्त गोड असतं. सॉरी. तर त्याच्याबद्दल आंब्याचा व्यापारी आणि शेतकरी म्हणून तुझं काय म्हणणं आहे? ऍक्च्युअल आंब्याबद्दल बोलताना आम्ही ऍक्च्युअल आंब्याबद्दलच बोलतो आहे. साईज डझंट मॅटर. आंब्याबद्दल मॅच्युरिटी आलेली असेल आंब्याला तर ते उत्तम गोडच लागतात. म्हणजे हे आंब्याची शेती हा ओव्हरऑल पेशन्सचाच खेळ आहे. हो त्याला एका कलमाला 5-6 वर्ष तरी लागतात तुला. हो म्हणजे सुरुवात व्हायला 6-7 वर्ष जातात. त्यामुळे की इथे एखाद दुसरा आंबा लागायला. कमर्शियली वायबल व्हायला म्हणजे आजोबांनी लावायची आणि नातवानी खायची असं. हा, पण हे ओव्हरऑल किंमत जी एवढी असते आंब्याची, वाय इट इज वर्थ, वाय इट इज जस्टिफाईड, बिकॉज ऑफ क्लायमेटिक कंडिशन्स. आणि आपण ऑर्गॅनिक करतो तर क्लायमेटिक कंडिशन्स मध्ये तर नुकसान होतच असतं शेतकऱ्यांचं. आणि ऑर्गॅनिक करतो तर जे काही नॉर्मल ह्याच्यात प्रोडक्शन असतं त्याच्या 50% वरती आपण येतो. सो तो प्रीमियम रेट लागतोच. मला चिकू आवडतं. असं एक गाणं आहे फेमस. खंडाळ्याच्या घाटात उभी होती सखू. चला. नाही मला ऐकायचंय, हे गाणं ऐकायचंय. खंडाळ्याच्या घाटात उभी होती सखू, तिकडून आला भिकून दाबला तिचा चिकू. हे नाही रे. मराठी माध्यमातल्या मुलांना हे जे साहित्य आहे याचा. इकडे ऍक्च्युली फक्त तू मराठी मीडियम. तू पण, अरे हो, तुम्ही तर एका शाळेतले ना दोघे जण. ज्या चॅनेल वरती हा एपिसोड जाणार आहे त्या चॅनलला स्पॉन्सर करण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फॉलोअर्स किती येतात? वाढतायत सर. वाढतायत. इट इज अ ग्रोईंग चॅनल. कॉन्टेंट तर तुम्ही पाहिला आहे थोडासा, तर त्याबद्दल काही. त्याच्यानंतरच विचारतोय. नमस्कार मंडळी, करडीचा गेम या आपल्या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला 3रा एपिसोड आहे आणि हा एपिसोड अत्यंत स्पेशल आहे कारण आज हा स्पॉन्सर्ड एपिसोड आहे. स्पॉन्सर असल्यामुळे तुम्हाला एक विशेष चेहरा दिसतोय. यांचं नाव आहे प्रथमेश केतकर आणि आज आपण बसलो आहोत त्यांच्या बागेत, केतकर नॅचरल्स. आलेला आहे आंब्याचा आणि म्हणूनच माझ्या या मित्राने आशय तुलालवार यांनी त्यांच्या शाळेतले एक मित्र आपल्यासाठी स्पॉन्सर म्हणून घेऊन आलेले आहेत. आंबे पण विकतो आपण कुठल्याही पद्धतीचे स्पॉन्सर आणू शकतो आणि म्हणूनच आज आमची टीम आलेली आहे चिपळूण मध्ये. यांच्या बागेमध्ये छान निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण शूट करत आहोत. आज तुम्हाला फक्त आमचीच थोबाडं दिसणार नाहीये, तर आपण तुम्हाला बागेचे आणि आंब्यांचे शॉट सुद्धा दाखवणार आहोत. आणि लवकरच हे आंबे तुमच्या घरात येणार आहेत आणि त्याकरता डिटेल सुद्धा तुम्हाला लवकरच मिळतील. ऑर्डर करा. रत्नागिरीचा ऑथेंटिक नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा. नैसर्गिकरित्या पिकवलेला म्हणजे काय हे तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये कळेलच. तर आज बाकी सगळं एवढं स्पेशल असताना
गेम साधाच घेतलेला आहे तर आज आपण लुडो खेळणार आहोत. कारण स्पॉन्सरचं म्हणणं होतं की गेम नाही, माझा आंबा महत्वाचा आहे, तर तुमचं जे काय चाललंय ते चालू द्या. आणि जसं की तुम्ही बघू शकता आमच्या तिघांसाठी 2-2 सोंगट्या आहेत आणि स्पॉन्सरसाठी 3 सोंगट्या आहेत. कारण स्पॉन्सरचा स्ट्रगल मोठा असतो हे आम्ही जाणतो, त्यामुळे त्यांचा स्ट्रगल, त्यांना मिळणारा जो काही काय म्हणतो प्रॉफिट आहे त्याला थोडासा वेळ लागतो, पण तो वेळ तुम्ही वाचवू शकता कर्डिगा या चॅनलला सबस्क्राईब करून. वेलकम तुमचे नेहमीचे चेहरे आशय तुलालवार आणि साहिल पिंगळे. चला आपण गेम सुरू करूया आणि गेम सुरू करता करता गप्पा मारूयात. पहिला डाव कोणाचा? आता माझा. दोन तुम्ही खेळा. तसंही जिंकणार आहेस का? त्याला आपण जिंकू देणार नाही हो. नाही. स्पॉन्सर म्हणून मलाच स्टार्ट करू. आता बसलंच आपल्या एक ओव्हर पॉवर भाई, 100 सोनार की 1 लोहार की. आणि मग लोक म्हणतात क्रिएटिव्हिटीला वाव मिळत नाही. प्रोड्यूसर ने बोला है तो अपने को आइटम सॉन्ग डालना पडेगा. चला सर सुरू करा. 4 चार. बाहेर निघू नाही शकत. असं जाऊ ना. असे ना क्लॉक असे. Clock face. 4. हा. हे जे काय मागच्या गेम पासून हो ना, हे कुठले काहीतरी मंत्र शिकून आला असतो कुठला तरी. बाई आपला जलवा अलग आहे रे. मी हाच आहे तुझा ना. संघ हिरवाच आहे ना पहिल्या थांबा साल. हाँ। अरे यार कोई इसको बताओ यार, कोई इसको बताओ यार. अरे यार चला छान. येस. हरकत नाही पण कुठे कुठे चाललाय तू? अरे सॉरी इकडे इकडे. अरे मी म्हंटल झालं डायरेक्ट आपण. आपल्या नशिबात एवढे शॉर्टकट नाही. आपला प्रवास लांबचा आहे. मी ऍक्च्युली मागच्या गेम मध्ये पण एक थोडी हो. चिटिंग केली होती, तर म्हंटल परत जरा बघूया आपण करता येते का. ठीक आहे. तर ही थोडी नव्हती ना. आंब्यांच्या बागेत आपण बसलेलो आहोत. छान सावलीमध्ये फार मोठं छान असं आंब्याचं झाड आहे. आंबे म्हटल्यावरती तुला काय आठवतं? मी फार काही तुला सेन्सर आणि एडिटला त्रास नको म्हणून मी जेन्युइनली सांगतो माझं उत्तर. आंबे म्हटलं की मला शाळेतली उन्हाळ्याची सुट्टी आठवते. अरे अरे हा खूपच म्हणजे हो. खूपच ह्याच्यात गेला. हो सात्विक सात्विक याच्यातच सात्विक गेलं. केलेला आहे. जसा आपला आंबा सुद्धा सात्विक आहे. अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे. पण हो, उन्हाळ्याची सुट्टी आणि आंबे हे त्याचं कनेक्शन एक बेकार बेकार स्ट्रॉंग कनेक्शन आहे. पण जसे जसे आपण मोठे होत गेलो तसे तसे मग त्याचे कोरिलेशन बदललं. अरे आशेचे पण 6 आलेले आहेत. पण ते आंबे नेहमीच आपल्याला 4. नैसर्गिक आंबेच आवडतात. हा आणि Naturally- मी आपण नाही हा, नाही 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 मीचे. अरे असंच चाललंय. सॉरी. हा. दरवेळेला बाबा बंगाली. आंब्यांच्या डिस्कशन मुळे हा. कन्फ्युज झालं. आपलं काही घडेल काय? हो. आंबे कसे असे छान रसरशीत, फ्लेवरफुल, ज्युसी हे आवडतात. साईज डज मॅटर. नाही नाही, प्रत्येक प्रकारचे आंबे कुठल्याही साईजचे असो, ते आंबा पाहिजे. कुठल्याही पण आता साईजचा विषय निघालाय तर असं एक असतं की मोठं फळ हे जास्त गोड असतं. सॉरी. तर त्याच्याबद्दल आंब्याचा व्यापारी आणि शेतकरी म्हणून तुझं काय म्हणणं आहे? ऍक्च्युअल आंब्याबद्दल बोलताना मी असं म्हणेन, आम्ही ऍक्च्युअल आंब्याबद्दलच बोलतो आहे. साईज डझंट मॅटर. गोड्यासाठी. आंब्याबद्दल मॅच्युरिटी आलेली असेल आंब्याला तर ते उत्तम गोडच लागतात. खरंय. जितका मॅच्युअर तितका गोड. नाही, असं नाही, तो सुरकुत्याला पण लागतो तसं नाही. अरे व्यवस्थित करेक्ट टायमिंगला त्याचं हार्वेस्ट झालं पाहिजे.
स्ट्रेच मार्क्स. अरे अरे नका ना असं. अरे यार, अरे सॉरी. अरे बहुत मेहनत से स्पॉन्सर आया है, ये सब भक्चोदी मत करो. 1 2 3 4. हा, एनिवे सॉरी, कंटिन्यू. तर हा अरे वा वा. क्या बात आहे. हा जो स्पॉन्सरला 2 चान्स मिळाले पाहिजे. थांबा ना सर, वाव द्याला. वाव. हा, तर ही जी काही धारणा असते की मोठं फळ म्हणजे एकदम गोड आणि एकदम ती, तेवढी खरी नाहीये. ओके. हा, म्हणजे ऍक्च्युअली जेवढा लहान आंबा तर त्याला गोडी जास्ती, खराब निघण्याचं प्रमाण कमी. ओके. हा, म्हणजे सगळ्यात स्वीट जो आंबा असतो त्याला आपण बेबी मँगो म्हणतो. ते खूप छोटे असतात, म्हणजे अगदी 80 ग्राम 100 ग्रामची फळं असतात. बेबीज आर स्वीट. Babies are sweet. पण सगळ्यात जास्ती गोड तोच स्वीटनेसला येतो. हो, त्यामुळे मोठ्या फळासाठी धावू नका, छोट्या फळासाठी धावा. त्यातला गोडवा जास्त मधुर आहे. हापूस हापूस असतो. हा, आपण ज्या बागेत बसलेलो ती हापूस आंब्याची बाग आहे. वाय हापूस इज सो स्पेशल? लाईक, म्हणजे जसं बोलतात हापूस इज लाईक द किंग ऑफ फ्रुट्स. हा, वाय? हापूसला जसं स्वीटनेस आहे, पण त्याच्याहून जास्ती त्याचा अरोमा आणि त्याचा फ्लेवर आहे. म्हणजे हापूस ला घेऊन अजून काही हे प्रयत्न केले, म्हणजे नीलम आणि हापूसचं संकलन करून रत्ना म्हणून एक जात काढली, ज्याच्यात स्वीटनेस आला, स्किन टेक्स्चर किंवा कोई पातळ असणं, गर भरपूर असणं, हे सगळं आलं त्याच्यात, पण फ्लेवर कॉपी करू शकले नाही. असं आहे. असं आहे. म्हणजे घरी हापूस आला की कळतो हा, की हापूस म्हणजे- आलाय. रूम फ्रेशनरची गरज भासत नाही. माझा सीझन चालू अरे होत नाही. आणि तरी 3 दिलेले आहेत त्याला. ज्यांचे 2 होते ते तिघांचेही एक बाहेर पडलेले आहेत. पण केतकर नॅचरल्स यांचा सीझन थोडासा उशिराच सुरू होतो, राईट? आपला आंबा साधारण मार्च 20 मार्च नंतर 20 मार्च नंतर सुरू होतो. त्याच्या आधी देवगड साईडने वगैरे आंबे येतात. देवगडचा आंबा लवकरचा. ओके. त्यांची क्लायमेटिक कंडिशन्स तशी असल्यामुळे समुद्रापासून जॉग्राफिकल कंडिशन बेसिकली की समुद्र जवळ आहे, ह्युमिडिटी असते, त्यांचा डेल्टा टी तिकडच्या एरियातला आणि आपला डेल्टा टी, म्हणजे कमीत कमी जाणारं टेम्परेचर आणि दुपारचं सगळ्यात जास्ती जाणारं टेम्परेचर, याच्यातला जो डिफरन्स आहे तू संपव. तो त्यांचा कमी असतो, जो इकडे जास्ती असतो. So, ओके. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिकडचा आंबा हा लवकर येतो आणि रत्नागिरीतला तसा त्याच्यानंतर. अतिशय कठीण शब्द आला, डेल्टा टी, ज्याचा मला अर्थ कळला नाही. म्हणजे टेम्परेचर मधला डिफरन्स. डेल्टा टी. डेल्टा बेसिकली डिफरन्स साठी वापरलं जातं ना. सो डेल्टा टी मोठा इंग्लिश मिडियमचा आहे ना तो. ते टाका ना, किती वेळ चालू आहे. चालेल, हरकत नाही. पण हा, ऑल ठीक ऑफ आहे. दीज थिंग्स मेक अ डिफरन्स विथ द आंबा. टेम्परेचर, ह्युमिडिटी, मॅच्युरिटीसाठी त्याला मॅच्युरिटी म्हणण्यापेक्षा त्याचं काय म्हणतो, पिकण्यासाठी आणि त्याच्यात शुगर कंटेंट तयार व्हायला, म्हणजे शुगर क्रिएट व्हायला. कारण की आंबा तुम्ही कैरी खाल्ली तर आंबट असते, बेसिकली ते ऍसिडिक आहे, Correct. आणि त्याचं कन्व्हर्जन नंतर शुगर मध्ये होतं. यांनी काहीतरी नाही सगळं ऑन कॅमेरा आणि याच्या समोर आहे. नाही, मी पण नाही पाहिलं. 2 वेळा 6 पडलेत मला. ते असे ठेवून घेऊन चहा बनवायला दिसतंय. तर ह्युमिडिटी डेव्हलप झाल्याशिवाय तेवढी गोडी तयार होत नाही आंब्यात. कोरडं वातावरण असेल तर त्याच्यात थोडं आंबा गोडीला यायला हे लागतो. अरे नाहीच का, काय बोललाय. एवढी केमिस्ट्री आम्ही शाळेत नव्हती केली, आम्हाला नव्हती कळली केमिस्ट्री एवढी. बरं, अजून एक मला जेन्युइन असा प्रश्न आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस असे 2 वेगळे ब्रँड्सचं काय डिफरन्सिएशन? पहिला हा सगळा रत्नागिरी हापूसच होता पूर्वी, जोपर्यंत रत्नागिरी जिल्हा सगळं अखंड रत्नागिरी जिल्हा होता. हा, त्याच्यानंतर 2 जिल्हे झाले, एक सिंधुदुर्ग झाला, एक रत्नागिरी. आणि सिंधुदुर्गाचा ब्रँड हा देवगड हापूस. तिकडच्या एरियामध्ये येणारा आंबा हा अप्रतिम असतो आणि मग त्याला तो एक ब्रँडिंग मिळालं आणि आता त्याला GI टॅग आणि हे सगळं आहेच. GI म्हणजे
GI म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेटर म्हणून असतं की तुमची बाग कुठच्या एरियामध्ये आहे. म्हणजे ती सिंधुदुर्गात आहे तर त्याला देवगड हापूस म्हणून मिळालाय. जशी आपली चिपळूणला आहे ज्याचा जिल्हा रत्नागिरी आहे, सो आपल्याला रत्नागिरी हापूस म्हणून GI मिळाला. बर. पण म्हणजे चवीत किंवा अशा ह्याच्यात काही त्याचा मेजर एवढा चवीत, फरक नसतो. त्या टाइमला म्हणजे आता रत्नागिरी हापूस हा साधारण मिड मार्च पासून चालू होतो. आणि जसं सांगितलं की तुमचं टेम्परेचर ह्युमिडिटी जर ते मॅच होत असेल तर स्वीटनेस अरोमा येणार आहे. ओके. तर देवगडचा हा लवकर चालू होतो. सो तुम्ही सुरुवातीच्या मार्चमध्ये पण जरी देवगड हापूस घेतला तरी तुम्हाला तो स्वीटनेस मिळतो. ओके. आणि मी ओके. ऐकलं आता कर्नाटकात ही हापूस असतो, पण तो हापूस असतो की तो आंबा? कलमं इकडनंच घेऊन गेलेले आहेत. ओ. लागवड ही देवगड रत्नागिरी इकडनंच घेऊन गेलेली कलम आहे. फक्त अगेन की इकडची जी जिओग्राफिकल कंडिशन आहे, रेड लॅटराईट सॉइल आहे, त्याच्यामुळे जो अरोमा, कलर आणि फ्लेवर मिळतो तो तिथे डेव्हलप तेवढा होत नाही. म्हणजे आंबा कापला तर थोडा आपल्या इकडचा असतो हा केशरी असतो किंवा ऑरेंज कलर असं आपले केसरी रंगच म्हणणं बरोबर राहील त्याला. आणि जेव्हा कर्नाटकचा आपण कट करतो तो थोडासा येलोइश साईडला जातो, थोडा ज्युसी असतो तो. आपल्या ह्याच्यात पल्प हा जास्ती असतो आणि तो थोडा अरे स्पॉन्सरला आपण आता एक टर्न असं करूया का की आपण सगळे ह्याच्या वतीने एक एकदा डाईस टाकूया. एक करूया, हो. आता ही राऊंड झाली आशय. आता आपल्यासाठी नाही, आपण आपल्या स्पॉन्सरसाठी खेळतोय. बराच वेळ झाला तरीही स्पॉन्सरनं सहा पडत नाहीये. त्यामुळे आपण आता असा निर्णय घेतलेला आहे की स्पॉन्सरना प्राधान्य तर दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांना सहा पडेपर्यंत आपण हा गेम चालू ठेवू. सर प्लीज परत ठीक आहे, हरकत नाही. एक तरी बाहेर आला. येस. असंच असतं आंबा काढणीला पण. म्हणजे पहिला आंबा काढत बरोबर आहे. पण म्हणजे हे आंब्याची शेती हा ओव्हरऑल पेशन्सचाच खेळ आहे. हो त्याला एका कलमाला 5-6 वर्ष तरी लागतात तुला. हो म्हणजे सुरुवात व्हायला 6-7 वर्ष जातात. त्यामुळे की इथे एखाद दुसरा आंबा लागायला. कमर्शियली वायबल व्हायला म्हणजे आजोबांनी लावायची आणि नातवानी खायची असं ती म्हण आहे. जेन्युअनली तेवढा वेळ जेन्युअनली तेवढा वेळ लागतो. एक 15 वर्ष तरी किमान लागतात. बापरे. तर या बागेत किती साधारण कधीपासून ही बाग आहे? 96 पासून जागा घ्यायला सुरुवात केलेली ओके. आहे जवळजवळ. आणि ती तेव्हापासून लागवड आहे. सो 96 पासून पकडलं तर 30 वर्षांपासूनची लागवड आहे. आणि कमर्शियली कधीपासून सुरू केलं? कमर्शियली हे साधारण 2006-07 पासून चालू केलेलं आहे. ओके. आम्ही विक्री करणं, पण तेव्हा आम्ही घरनंच हे करायचो, विकायचो. योगायोग असा आहे म्हणजे, आणि हे अगदी खरं आहे, याच्यामध्ये काहीच खोटं नाही की साहिल हा यांचा लॉयल कस्टमर होता. आमची ओळख व्हायच्या आधी हे चालू होतं काही वर्ष आणि आम्हाला नंतर कळलं. तुझ्या केतकरांबरोबरच्या एकंदरीत व्यवहाराबद्दल खरं सांग. हो म्हणजे त्यात आंबा मुळातच तसं एक प्रीमियम फळ आहे, त्यामुळे फॅमिलीच्या ह्याच्यात त्याला बजेटिंग लागतच. पण माझ्या आईचं अरे खालती सहा पडला. आपण स्पेशल कन्सिडरेशन देऊ शकतो हे ऑफ द बोर्ड असलं तरी. हा तर प्रीमियम फळ असल्यामुळे मुळातच त्याची किंमत जास्ती असते आणि त्यामुळे त्याला एक फॅमिलीच्या ह्याच्यात त्याला बजेट लागतंच करावंसं. सो माझी आई दरवर्षी एक स्पेशल आरडी आंब्याच्या सीझनसाठी करते, जी बरोबर मार्च मध्ये मच्युअर होईल असं ती प्लॅनिंग करते. आणि मग त्या ह्याच्याने, कारण तिचं प्रेम व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे की पोरांनो तुम्ही मनसोक्त आंबे खा. सो नुसतं मलाच नाही, माझे भाचेही जे एका सिटिंगला किमान 5 ते 6 आंबे खातात, त्याशिवाय ते उठत नाही. त्यामुळे त्यांनाही कधी अशा आंब्याची कमतरता जाणवली नाही पाहिजे. त्यासाठी हे वर्षानुवर्ष चालत आलेली रीत आहे आमच्याकडची. जेन्युअनली आरडी.
हो ना, ऍक्च्युली हे फळ इतकं प्रीमियम आहे की वर्षभर सामान्य माणसाला एक आरडी करावी लागते. याच्यात पण- कट नसतं का क्रॉस केलं तर परत जाते सोंग नाही अजून ते व्हायचं आहे ना. नाही झालं ना अच्छा कट नाही तू त्याच्यावरच हे झालं हा पाहिजे. त्याच घरात तू लँड झाला पाहिजेस. आता याचा होईलच मला वाटतच आहे पाहतच पडतील. नाही मी याला पुढे नेतो. आला अरे आत्ता बाहेर आलो रे अरे त्यासाठी नाही, इकडे तू ते safe safe आहे. आहेस. इकडे तू ते safe safe आहेस. आहे. या आरामखोरापासून पळण्यासाठी मी त्याचा अंतर वाढवतोय. पण ही ओव्हरऑल किंमत जी एवढी असते आंब्याची, वाय इट इज वर्थ, वाय इट इज जस्टिफाईड, बिकॉज जस्टिफाईड आहे एक तर हा 3 महिन्यांचा सीझन आहे. त्याच्यात तुम्हाला 9 महिने ही मेहनत घेतल्यानंतर तुम्हाला 3 महिन्यांचं हे मिळत असतं. आणि बिकॉज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन्स आणि आपण ऑर्गॅनिक करतो तर क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये तर नुकसान होतच असतं शेतकऱ्यांचं. आणि ऑर्गॅनिक करतो तर जे काही नॉर्मल ह्याच्यात प्रोडक्शन असतं त्याच्या 50% वरती आपण येतो. सो तो प्रीमियम रेट लागतोच. फळांबद्दल बोलतो आहोत तर आंब्याच्या पलीकडे असं फेवरेट फळ कुठलं आहे? अरे माझी तर केळं. ते नाही, मला जेन्युइनली पेरू, अरे पेरू पण खाल्ला मी तुमच्याच बागेत. आयुष्यपत यार, काय म्हणजे मी आयुष्यात कधीही इतका गोड असलेला पेरू खाल्ला नव्हता. मीही खाल्ला आणि मी ह्याला नाही आवडत खाल्ला. नाही तरी ह्याने खाल्ला. त्याला एक फूड कमी मिळाल्याचं दुःख झालं. हो, मला जेन्युइनली शेअर करायला तसंही मला आवडत नाही, पण त्यातून असा पेरू होता तर नाहीच. पण पेरू, कलिंगड, पपई हम्म. हे फेवरेट. Sai favorite. doesn't share food. साई डझंट शेअर फूड. मला चिकू आवडतं. असं एक गाणं आहे फेमस. खंडाळ्याच्या घाटात उभी होती सखू. चला, नाही मला ऐकायचंय हे गाणं ऐकायचंय. खंडाळ्याच्या घाटात उभी होती सखू, तिकडून आला भिकून दाबला तिचा चिकू. पण मराठी माध्यमातल्या मुलांना हे जे साहित्य आहे याचा इकडे ऍक्च्युली फक्त तू मराठी मीडियम. तू पण, अरे हो तुम्ही तर एका शाळेतले ना दोघे जण. बट स्पीकिंग ऑफ अदर फ्रुट्स, याच बागेत तुम्ही आंब्या व्यतिरिक्त इतरही फळांचं तुम्ही हे केलेलं आहे. मे बी कमर्शियल नसेल ते, पण तुम्ही इतरही कुठकुठली बरीच फळं लावलेली आहेत. हा. म्हणजे जसं पपई, अननस, पपई, चिकू तुला आवडतात ते दिसली नाही झाड. हा, आहेत. जाम आहे, वॉटर ऍपल ज्याला म्हणतात. हा आणि इथे कोकणात त्याला जाम म्हणतात. आणि फणस 18 जातींचे लावलेले आहेत. म्हणजे रा? हा, म्हणजे त्याच्यातला केशरी गरा असतो, पिवळा गरा असतो, सफेद गरा आहे. हे येत का नाही मुंबईत कधी? लावलेले आहेत. म्हणजे ते मी माझ्या ह्याच्या दुकानात कधी विकायला ठेवले नाही, पण जर कोणाची डिमांड असेल तर आपण आणू हे सगळ्या गोष्टी. एका बजेटमध्ये 4 फळांना स्पॉन्सर फुटेज इथे मिळणार आहे. केतकर नॅचरलचाच स्पॉन्सर आहे ना, फक्त आंबा कुठे. नॅचरल म्हणजे एक जे आहे की ऑर्गॅनिक, तर ही नेमकी काय कन्सेप्ट आहे? कारण तसं म्हटलं तर बऱ्यापैकी सगळीकडे एक ऑर्गॅनिक आंबा म्हणून सांगितलं जातं. तुमच्याकडे काय एक्झॅक्टली स्पेशल आहे? आणि सॉरी त्याला जोडून आहे की ऑर्गॅनिक डिफाईन करणं पण का महत्वाचं होऊन जातं. ऑर्गॅनिक हा खूप इझिली मिसयूज केला जाणारा वर्ड आहे. हा. आणि तसं बघाल तर जशी मिसयूज करण्याची चूक हे फार्मर्स किंवा विक्रेते करतायत, ती चूक कस्टमर्सची पण आहे की ते कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन मागत नाही जेव्हा ते ऑर्गॅनिक म्हणतात. किंवा की ऑर्गॅनिक म्हणताय पण त्याच्या मागे कणकी आपलं जे ऑर्गॅनिक आहे ते वी आर सर्टिफाईड ऑर्गॅनिक. ओ सो इन द सेन्स युअर प्रोसेस इज डॉक्युमेंटेड. इट इज डॉक्युमेंटेड. आम्हाला बुक्स ठेवावे लागतात. आमचं दरवर्षी ऑडिट होतं, थर्ड पार्टी ऑडिट होतं. सो ते सगळं, आणि त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आमचे सॉइल सॅम्पल्स, वॉटर अनालिसिस सगळं हे त्या ह्याच्यात करावं लागतं. सॉइल सॅम्पल, वॉटर अनालिसिस, काय काय करायला? हे करून सुद्धा प्लस आम्ही लॅब टेस्ट करतो प्रोडक्टचं. म्हणजे आंबा जेव्हा स्टार्ट होतो तर त्याला लॅबमध्ये पाठवून NPOPच्या अंडर
जे हे वापरले गेले नाही पाहिजेत असे जवळपास 200+ केमिकल्स आहेत. तर ते निगेटिव्ह आहेत की नाही आमच्या ह्याच्यात प्रोडक्ट मध्ये ते नाही आहेत. 200+ केमिकल्स वापरले जातात अदरवाईज मिळू शकतात थ्रू पेस्टिसाइड और थ्रू म्हणजे- सम ट्रीटमेंट. येस. म्हणजे नॉट ओनली आंब्यासाठी पण ते पूर्ण बागेमध्ये अच्छा. म्हणजे कुठच्या वेगवेगळ्या ह्याला वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो एनपीओपीच्या अंडर ह्या त्यांची जी लिस्ट आहे की ते आले नाही पाहिजेत ह्याच्यात तुमच्या. ओके. तर त्याप्रमाणे आम्ही टेस्टिंग पण करू. अरे वा, नशीब आहे. सीझन सुरू झालेला Season आहे. सुरू झालाय बा. Season सुरू झालाय. आता फक्त तीन पाड. पाडायचे. आता आता तीन 3 पाडायचे. पाडायचे. फक्त Yes. 3 पाड. 3 पाडायचेच आहेत. जाको राखे साइया मार सके ना कोई. आहे मागे आहे अजून एक चान्स आहे अजून. 2 चान्स. 2 आहेत. 3 पडले तर कुठलाही उडवू. माझ्या एकट्यावरती तुम्ही जे टार्गेट करताय. कळडीचा गेम झालाच Come on, कधीचा गेम boy. वाचवायचा. Come on. सो नियर येट सो फार. चल. हा, तुमच्या काही आठवणी सांगा आंब्याच्या. माझ्या हा तर आंबा खातही नाही. नाही 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 नाही. असं नाहीये, मी आंबा खातो पण गेला. गेला. यू आर माय मोस्ट फेवरेट पर्सन इन दिस वर्ल्ड. आंबा आवडत नाही म्हटलं. लगेच. आमराईत बसून त्या sponsor आमराईच्या आहे. मालकाच्या शेजारी बसून Plus- तोंड वर करून प्लस सांगतो. या शोचा स्पॉन्सर त्यालाच हा सांगतो की आंबा नाही आवडत नाही नाही. नाही. अरे लेट मी जस्ट रिफ्रेम आहे. भगवान साहब देख रहा है. हा. हे घे रे. कर्मा इज अ बिच. I'll be honest about it. पण मला खूप वर्ष ना आंब्याबद्दलचं लोकांचं जे ऑब्सेशन आहे ते कळत नव्हतं. आणि दुसरं, मी मुळात इतका गरीब असल्यामुळे आम्हाला कधी फार आंबे परवडले नाहीत. ते चोखायचे आंबे हेच बऱ्याचदा आमच्या घरी आलेले आहेत. तर मग मला असं व्हायचं, एवढं काय त्या फळावर एवढा काय भाव खातो हा. बट इथे आल्यानंतर आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर मला जेन्युइनली पटले की हापूस हा राजा आहे फळांचा. त्याची ज्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते, ज्या पद्धतीने निगा राखावी लागते, आणि म्हणून तो इतका स्पेशल आणि महाग आहे. पण मला आवडतो आंबा. म्हणजे तसं काही तुला आंबे आवडतात. तू परत बोलला की 3 आहे अजून. म्हणजे 5 टाकायला लागते. आता 5 आणि 6. 5 किंवा 6. 6. हा, ये. आंबा Yes. आवडत नाही आता cover up करतोय. अरे आता सुटलो. आता Season काय full थांबत flat चालू नाही. झालाय. हा, येस, आता आंबे जोरात यायला लागले. 4, 5, 6. खेळा परत सरकार. अरे हो, हो. अरे हो. सरकार तुम्हीच सरकार. आता नाही सोडत. लेट आहे पण थेट आहे या सगळ्या अंतर्गत. खेतकर नॅचरल्स यांचा. तू चेक करत राहा मध्ये. हा, सर रमलेत एकदम. त्याला पण यायचं होतं खरं. नाही तो तिकडेच बरं आहे. अरे ए, सॉरी. ए. देवा हे कर्मा माझ्यावर नको. दोन कर्म चालू, माझ्यावर दोन नको. घ्या. 6 पाडा आता. 6 पाडा म्हणजे परत तुम्हाला घरात पाठवायला आपण मोकळे. मला काय मजा येईल. आता याचा 6 पडलाच नाही. आधी स्पॉन्सरची अवस्था अशी होती. हो ना. आता क्रिएटर. आता काय कोण आहे, कोणाला उडवणार आहेस? त्याला एवढं का? दोन्हीकडे एकाला उडवायचंच आहे. ए स्पॉन्सरला. त्याला दोन्हीकडे एकाला उडवावंच हो. लागणार आहे. दोन्हीकडे मीच आहे. कुठेही गेला तरी नाही 6 हा, इकडे येतं. स्पॉन्सरच्या गोटीला सॉरी सोंगटीला कोणी ही टेचकी मारता का मला. सॉरी. म्हणजे किती रिॲक्शन मध्ये डिफरन्स आहे ना. हा असता तर आईला, आणि हा होता म्हणून ओव्हरऑल अवस्था तुम्ही पाहताय, त्यामुळे कृपया सबस्क्राईब करा. दोन. आणि 6
साहिल तिकडून हलू नकोस. 2. Anyway, तो येणारच नाही बाहेर. डर बना रहना बरं, केतकर नॅचरल्स यांचं दुकान वर्षानुवर्ष ठाण्यात आहे आणि तुमचा सेटअप ठाण्यातला आहे आणि डिलिव्हरी फ्री करता ना ठाणे? मुंबईमध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली इथपर्यंत आपण फ्री होम डिलिव्हरी करतो. पण बाकी पॅन इंडिया पण होते? पॅन इंडिया आपण बाय कुरिअर पाठवतो. ओके. म्हणजे महाराष्ट्र पॅन इंडियामध्ये जिथे डिलिव्हरेबल पिनकोड आहे तिथे आपण पाठवू शकतो. आणि मेनली 3 ते 4 वर्किंग डेजमध्ये जर पोचत असेल आंबा तरच आपण पाठवतो, कारण की तो जास्ती दिवस ट्रान्झिटमध्ये राहिला तरी खराब होतो. तुमच्या लॉयल इकडे save कस्टमर्सच्या अजून काही, जसं मला काल बाबांबरोबर बोलताना कळलं की एक विगन कस्टमर आहे जी रेग्युलरली 6 ते 7 डझन वगैरे मागवतात आणि हे करून ठेवतात, एकदम प्रिझर्व करून ठेवतात. म्हणजे प्रिझर्व करण्यापेक्षा त्या काही असे आहेत कस्टमर्स जे सीझनला 1.5 लाखाचं बिलिंग करतात आंब्याचं. किती? 1.5 लाख. म्हणजे काय हे आंबे फक्त आंबे खातात? हो, म्हणजे त्यांच्याकडे दिवसातनं एकदाच कुक्ड मील बनतं, म्हणजे जेवण बनतं बेसिकली. बाकी तिन्ही त्रिकाळ ते आंबे याच्यावरती असतात. आणि 2च जण आहेत घरात, म्हणजे असं नाही की 7-8 जण घरात राहतात, नवरा बायको. हे हा जो क्रेझी हे आहे तो मला म्हणजे आमच्या आरडी मध्ये अनेक जण इन्क्लुडेड आहेत, हे दोघांवरतीच. दोघांमध्येच. पण मग आपण या दोघांना 500 रुपये का देतोय या? त्यांना आंब्याच्या पेटीवरती आपण बोलू. हा. मे मध्ये Yes. शेवटच्या याच्यात आपण आज स्पॉन्सर कडून साहिल आणि आशयला एक आंब्याची पेटी, 1 डझनची. आणि 501 रुपये. ही खूप मोठी गोष्ट आहे. आंब्याची पेटी खूप मोठी तुमचंही गोष्ट अभिनंदन, आहे. तुमचं पहिल्यांदा फायनान्शियल गेन होणार आहे. भवानी